आधीचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। चला तर आज खूप छान असं टेस्टी असं टी टाईम म्हणा की स्नॅक्स म्हणा की काहीतरी वेगळं हवं म्हणून मी छान असं 100 ग्रॅम फ्लावर घेतलं ताजं। आता फ्लावर खूप मार्केटला स्वस्त आहे। त्याला उकळत्या पाण्यामध्ये 5 मिनिटं होऊ दिलं आणि चाळणीतून पूर्णपणे पाणी निघेपर्यंत काढून घेतलेलं आहे। आणि भात उरलेला भात घेतला एक बाउल भरून। आणि तुमच्याकडे भात नसेल तर 3 तास तुम्ही तांदूळ भिजत घाला कुठले पण आणि त्याला क्रश करून घ्या मिक्सरमध्ये। रात्रभर घालायची गरज नाही आहे। एक बटाटा घेतला बॉईल। माझ्याकडे ब्रेड होता म्हणून ब्रेड घेतला। तुम्ही 4 ते 6 चमचे तांदूळाचं पीठ घ्या आणि 2 चमचे मी बेसन वापरलं आहे। त्याच्यात तुम्ही आणखी 2 चमचे बेसन एक्स्ट्रा वापरू शकता। आता तर सध्या मी हे पेस्ट करून घेतलेली आहे आधी आणि त्याच्यामध्ये मी आता व्यवस्थित आणि फ्लावर पण बारीक करून घेतले। फ्लावर खूप बारीक नाही करवलं, असं दाणेदार ठेवलेलं आहे आणि बघा व्यवस्थित काढून घेतलेलं आहे। आता याच्यात मला बाकीचं मिश्रण पण टाकायचं आहे तर त्याच्यासाठी मी कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेते। छान आधी पेस्ट करून घेते, ते नंतर त्याच्यामध्ये ॲड करते। खूप चविष्ट होते आणि तुमचा उरलेला भात पण वाया जात नाही, काहीतरी व्हेरायटी होते। तर बघा तुम्ही याचे परोठे पण बनवू शकता आणि वेगवेगळे आकार देऊन तुम्ही याचे कटलेट्स पण बनवू शकता। बघा मीठ घेतलं चवीनुसार आणि मी चिली फ्लेक्स टाकलं, पण तुम्ही वाळल्या मिरच्या बारीक करून घ्या, छानच लागतात। त्याचा एक वेगळा टेस्ट असतो म्हणून। बेसन मी 2 चमचे वापरलेलं आहे कारण मला 4 चमचे याच्यामध्ये तांदूळाचं पीठ पण टाकायचं आहे आणि ब्रेड पण टाकलेलं आहे। तर बघा आता मी ओवा असा चोळून घेतलेला आहे अर्धा चमचा आणि 1 चमचा जिरे टाकलेले आहे। आता हळद मी प्रमाणानुसार घेतलेली आहे। तिखट पण छोट्या चमच्याने 1 चमचा घेतला आहे कारण ऑलरेडी माझ्या मिरच्या घेतलेल्या तिखट आहे। आता मी 2च मिनिटाला झाकून ठेवते, तोपर्यंत मी चटणीची तयारी करते। आता तुम्ही म्हणाल चटणी नेहमीच एकसारखी असते, नाही ही एकसारखी नाही आहे। याच्यामध्ये मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडं कोबी कापून घेतलेलं आहे, 1 लसणाची कळी, कोथिंबीर, मीठ प्रमाणानुसार घालायचं आहे। आता बघा मी बारीक कट करून घेते, जरा मोठे तुकडे झाले होते माझ्याच्यानी म्हणून। आणि हो, कॅबेज कसे कापलं तरी चालतं। तर बघा आता याच्यामध्ये मीठ प्रमाणानुसार, तसंच दही घालते। दही नसेल तर लिंबू वापरा चालेल, काही प्रॉब्लेम नाही। आणि किंचित तुम्हाला गोडवा हवा आहे तर साखर पण टाकू शकता। थोडं पाणी घातलं, दही घट्ट असल्यामुळे, दही खूप आंबट नका घेऊ। बघा किती छान चटणी तयार झालेली आहे ना, मस्त झालेली आहे, खूप छान हिरवा कंच कलर आला आणि हेल्दी पण ना। अशी भाजी नाही खात अशी तर पोटात जाईन, चटणीच्या रूपात कळत पण नाही ही चटणी किती छान होते। बघा मी आता हे मिश्रण तयार झालेलं आहे, फेटून घेते, थोडं पाणी ॲड करते, अर्धी वाटीसारखं पाणी करते ॲड। त्याच्यामध्ये काही सोडा नको, काही नको, तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता व्यवस्थित हे फेटून घेते आधी। बघा सगळं मिश्रण व्यवस्थित करून घेते। याच्यामध्ये 4 चमचे मी तांदूळाचं पीठ घातलेलं आहे। आता मी फेटून घेतलं, बघा तेल एकदम छान गरम झालेलं आहे आणि मीडियमवर ठेवलं आहे, लो नाही ठेवलं कारण मग हे जे पकोडे आहे ना तेल पिऊन घेतात जास्त म्हणून। कारण मी याच्यामध्ये ब्रेड वापरलं आहे, तुम्ही ब्रेड नाही वापरात तर तुमचं ब्रेडची गरजच नाही, माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून मी टाकला। तुम्ही नक्की तांदूळाचं पीठ 6 चमचे घ्या, मी 4 चमचे घेतलेलं आहे। बघा तर आता याच्यामध्ये छान तळून घेतलेलं आहे, दोन्ही साईडनी छान कुरकुरीत होतात असे छान इन्स्टंट भजे आहे आणि पकोडे आहे, छान वाटतात, चवीलाही खूप छान वाटतात। बघा मी पूर्ण झाल्यावर दाखवतेच आहे तुम्हाला कसे तयार झालेले आहे, व्यवस्थित तर कुरकुरीत छान होतात। ताजे ताजे बनवून केव्हा आपण कधी पण खाऊ शकता आणि फ्लावरचा तर आता भरभरून फ्लावर येतं आहे तर फ्लावरचे काही ना काही रेसिपीज बनवायची इच्छा होतेच। तर तुम्हाला याचे परोठे बनवायचे असेल तर 1 कप तुम्ही त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाका। बघा आता मी चटणीचा तडका तयार केला, काही नाही, तेल घेतलं, त्याच्यामध्ये थोडं जिरे मोहरी घातली आणि थोडे चिली फ्लेक्स घातले, वरतून चटणीवर हळद ठेवली, त्याला तडका दिला, फेटून घेतलं। आता बघा किती छान पकोडे तयार झाले। तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि मला सांगा कशी वाटली। भेटूया पुन्हा। थँक्यू सो मच।